मधु व कैटभ यांचा वध. सूत मार्कंडेय पुराणातील देवींचा महिमा शौनक वगैरे ऋषींना नैमिषारण्यामध्ये निरूपण करतात. 14 मनूंपैकी 8व्या साविर्ण नावाच्या मनूची जन्मकथा या पहिल्या अध्यायात आहे. देवीच्या उपासनेने तो मनू झाला असे त्यांचे महत्त्व वर्णिले आहे. हा सावर्णी पूर्वी स्वारोचिष मन्वंतरामध्ये सुरत नावाचा राजा होता. त्याचे राज्य शत्रूंनी बळकावल्यामुळे तो प्राणरक्षणासाठी अरण्यात गेला व आपल्या गतवैभवाची चिंता करीत भटकत राहिला. तेथे त्याला एक समाधी नावाचा वैश्य भेटला. त्याला पत्नी व मुलांनी हाकलून दिल्यामुळे तो इतस्त फिरत होता. दोघेजण फिरता फिरता मेधा नावाच्या ऋषीच्या आश्रमात गेले. तिथे त्यांनी प्रश्न केला की ज्यांनी आपल्यावर अपकार केले त्यांच्याबद्दल मनात ओढ का वाटते. तेव्हा ऋषींनी त्यांना ईश्वरी मायेचा महिमा करून तिच्या महाकाली अवताराची कथा सांगितली. ते म्हणाले, पूर्वी कल्पांतांचे वेळी एकमेव नारायण शेषावर योग निद्राधीन होता. तेव्हा त्याच्या कानातील मळापासून 2 दैत्य निर्माण झाले. त्यांची नावे मधु व कैटभ अशी होती. ते दोघेही उत्पन्न झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला खाण्यासाठी धावले. तेव्हा आपले प्राण वाचवण्यासाठी विष्णूने जागे व्हावे या हेतूने त्याने त्या विष्णूच्या योगमायेचे हात जोडून स्तुती केली. तेव्हा नारायणाच्या शरीरापासून महाकाली वेगळी झाली आणि तो जागा झाला. या स्तुतीला रात्रीसुक्त असे नाव आहे. नंतर त्या राक्षसांशी नारायणाचे 5000 वर्षापर्यंत युद्ध झाले. शेवटी त्याने त्या दोघा असुरांना आपल्या मांडीवर धरून मारले. असा हा देवीचा महाकाली नामक पहिला अवतार. या अध्यायाच्या पठनाने शत्रूच्या बुद्धीला मोड पडतो व तो आपल्या अधीन होतो. अध्याय 2 महालक्ष्मी अवतार. मेधा ऋषी पुढे सांगू लागले की पूर्वी एकेकाळी महिषासूर या नावाचा एक राक्षस होऊन गेला. भक्त राज प्रल्हादाचा तो नातू होता. त्याने तपश्चर्या करून अजिंक्य होण्याचा वर मिळवला. मग त्याने महाभयंकर असे युद्ध करून अजिंक्य होण्याचा वर मिळवला. मग त्याने महाभयंकर युद्ध करून सर्व देवांना पराभूत केले व त्यांना पळवून लावून त्रैलोक्याचे स्वामित्व मिळवले. तेव्हा ब्रह्मदेवासह ते सर्व देव हरिहरापाशी गेले. तेव्हा त्यांची करुणा भागली. त्यावेळी त्या उभयंतांना अतिशय संताप आला. मग असे झाले की विष्णू शंकर ब्रह्मदेवासहित सर्व देवांच्या मुखातून एकाच वेळी तेज बाहेर पडले व ते सर्व तेज एकत्र झाले. त्या तेजांची एक स्त्री बनली. प्रत्येक देवाच्या तेजापासून तिचे वेगवेगळे अवयव झाले होते. तीच सर्वथा शक्ती होती. सर्व देवांनी तिला आपापली शस्त्रे दिली, वाहन दिले. पुढे तिने प्रचंड मोठी हास्यगर्जना केली व तो आवाज स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये दुमदुमला. तेव्हा महिषासूरही दचकला. पण त्याने आपले अशस्त्र राक्षस सैन्य देवीवर लढावयासाठी सोडले. त्यावेळी देवीने अत्यंत सहजतेने त्या सैन्याचा नाश केला. तेव्हा देवी सिंहावर बसली होती. सर्व देव देवीच्या मदतीला धावून आले. त्यावेळी सिंहासनाने सुद्धा दैत्यांचा अपूर्व असा संहार केला. अशा तऱ्हेने देवाच्या संकट परिहाराकरिता आद्यशक्तीचा महालक्ष्मी नावाचा अवतार झाला. या अध्यायाच्या पठनाने देवी सहाय्य मिळते.